ती म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आता अडचणीत येत आहेत। त्यांना अडचणीत आणणारी बातमी आहे, कारण सिंचन घोटाळ्या प्रकरणी ईडी अर्थातच सक्त वसुली संचालनालयाकडून अजित पवारांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे। त्यामागचं कारण म्हणजे ईडीने सिंचन घोटाळ्याचा तपास करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तपासाची सविस्तर माहिती मागवलेली आहे। राज प्रमोटर आणि सिव्हिल इंजिनियरमध्ये अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबियांचा काय सहभाग आहे याचा ईडीकडून तपास होण्याची शक्यता आहे। बाळगंगा, काळू आणि इतर सिंचन प्रकल्पामध्ये जवळपास 465 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। लघु लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपपत्रही दाखल केलंय। मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। मात्र ईडीने नव्याने तपास करून सिंचन घोटाळ्याची पाळमुळं पुन्हा बाहेर काढणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय, कारण ईडीने या सगळ्या संदर्भातली माहिती मागवलेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्याबरोबर आहेत आणि राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी देखील आता आपल्याबरोबर आहेत। सुरुवातीला गणेशकडे जाऊयात। गणेश, ईडीने नेमकी काय चौकशी करण्याची मागणी केलेली आहे? कुठल्या कागदपत्रांची मागणी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे? इरिगेशन स्कॅम मध्ये ज्या प्रकारे प्राइस एस्केलेशन झालं होतं, बाळगंगा आणि काळू डॅम या प्रकरणातील जे प्राइस एस्केलेशन झालं आणि या प्रकरणामध्ये अँटी करप्शन ब्युरोने 2 FIR घेतली होती। बाळगंगा धरणाच्या प्रकरणामध्ये अँटी करप्शन ब्युरोने काही सरकारी अधिकारी आणि त्याचबरोबर काही प्रायव्हेट पर्सनला अटकही केलं होतं। चार्जशीटही भरली होती। चार्जशीटमध्ये ECBनं स्पष्ट केलं होतं की अजित पवार यांचा रोल अद्याप समोर आलेला नाही, पण त्यांना क्लीन चिट नाही देण्याचा त्यांचा रोल प्रूव्ह करतायत। आणि यानंतरच 465 कोटींचा घोटाळा या 2 धरणांच्या बनवण्याच्या वेळेस झालाय आणि यामुळेच ईडीनं जी आहे ही केस त्यांच्या ताब्यात घेतली आणि ईडीनं या प्राइस एस्केलेशन मध्ये किंवा जो घोटाळा झाला पैशांचा त्याचा तपास सुरू केला। आणि यामध्ये जी चार्जशीट फाईल केली आहे अँटी करप्शन ब्युरोने, अँटी करप्शन ब्युरो चार्जशीट सोबतच इतर डॉक्युमेंटचेही अँटी करप्शन ब्युरोकडून मागवण्यात आलेले आहेत। संबंधित जे इरिगेशन डिपार्टमेंट आहे किंवा सरकारचे जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे डॉक्युमेंट काही मागवलेत ईडीनं आणि चौकशी अजित पवारांकडनं होऊ शकते अशीही माहिती सूत्रांकडनं मिळालेली आहे। राज प्रमोटर्स आणि सिव्हिल इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड अशा 2 कंपनी आहेत ज्यामध्ये अजित पवारांचे काही नातेवाईक त्या कंपनीमध्ये त्यांची गुंतवणूक आहे आणि अजित पवारांचं पण यामध्ये काही रोल आहे का याचा तपास ईडी करताय। आणि काही प्रॉपर्टीज या कंपनीजनं विकत घेतल्या होत्या काही कमी रेट्समध्ये, त्या प्रॉपर्टीज 10 पट करून या कंपनीजनं विकल्या, त्यामध्ये अजित पवारांचं रोल होतं। तर अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न ईडी करताय आणि यासाठी अजित पवारांकडनं चौकशी होण्याची शक्यता आहे। ईडीकडनं अँटी करप्शन ब्युरोने ज्यावेळेस तपास सुरू केला होता त्यावेळेस अजित पवारांना समन्स देण्यात आले होते। अजित पवार समन्सचं उत्तर न देत कधीच अँटी करप्शन ब्युरो समोर हजर झाले नाही। त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह रायटिंग मध्ये त्यांचा रिप्लाय घेऊन अँटी करप्शन ब्युरोकडे काही वेळेस गेले होते आणि तेच उत्तर घेऊन अँटी करप्शन ब्युरोने पुढे तपास केला आहे। पण ईडीचं म्हणणं आहे की जर आम्ही अजित पवारांकडून चौकशी करू तर इन पर्सन चौकशी करू आणि यासाठीच अजित पवारांची अडचण वाढण्याची शक्यता आहे असं आपण म्हणतोय। गणेश, तो आपल्याबरोबर राहाच। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी देखील आपल्याबरोबर आहेत। राहुल, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आणि आता ईडी या सगळ्या संदर्भातली चौकशी करण्यासाठी कागदपत्र मागवतीये। काय कारण असू शकतात या सगळ्या घडामोडींच्या मागे? प्राजक्ता, आतापर्यंत अजित पवार यांना 12 वेळेला अँटी करप्शन ब्युरोकडून वेगवेगळी प्रश्नावली पाठवण्यात आलेली होती आणि जसं गणेशने सांगितलं ते व्यक्तिशः अजित पवार कधीही अँटी करप्शन ब्युरोला हजर झाले नाहीत त्यांच्यासमोर। मात्र त्यांनी आपल्या रिप्रेझेंटेटिव्हच्या माध्यमातून या 12ही वेळेला साधारणतः 16 पाणी ते 28 पाणी इतकं प्रश्नाची उत्तर दिलेत। साधे प्रश्न होते ते, ज्याच्यामध्ये प्रशासकीय बाब होती, म्हणजे प्राइस एस्केलेशन का झालं, जमिनीच्या किमती का वाढल्या, ह्या ज्या स्पेसिफिक कंपन्या आहेत त्या कंपन्यांशी असलेला अजित पवारांचा रोल काय, येस ऑर नो अशा स्वरूपातली काही प्रश्न होती ज्याला अजित पवारांच्या वतीनं त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हनी उत्तरं दिलेली आहेत। अशी आतापर्यंत कमीत कमी 12 वेळेला ही प्रश्नावली पाठवण्यात आली आणि 12ही वेळेला अजित पवारांच्या वतीनं त्या प्रश्नावलीला उत्तर देण्यात आलेलं आहे। विशेषतः कोकण विभागामध्ये जी कामं झालेली होती आणि ज्या कामाच्या संदर्भातल्या तक्रारी आल्या होत्या अशा 3 मुख्य प्रकल्पाच्या विषयी या प्रश्नावली होत्या, ज्याच्यामध्ये प्राइस एस्केलेशन बरोबरच एक स्पेसिफिक नाव आहे राज कन्स्ट्रक्शन कंपनी, ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित असलेली अजित पवार यांची जवळची नातलग मंडळी आहेत त्यांची नावं क्रॉप अप झालेली आहेत। तर त्या संदर्भातली काही प्रश्नावली होती। आता प्रश्न ईडीला असा आहे की जर अजित पवार आपल्या रिप्रेझेंटेटिव्हच्या माध्यमातून ती उत्तर देऊ शकतात तर इन
इन पर्सन ते का उत्तर नाही देतात, अशा अर्थाने ती चौकशी होतीये. परंतु तुर्तास तरी रडारबत्ती जी आहे ती मुख्यतः कोकण विभागातल्या 3 प्रकल्पाच्या अनुषंगाने असलेले प्रशासकीय प्रश्न आणि त्याला दिलेली तांत्रिक मान्यता, की ज्याच्यामधून 20 कोटी रुपयाचा प्रकल्प, 47 कोटी रुपयाचा प्रकल्प हा 227 कोटी आणि जवळपास 450 कोटी रुपयावरती गेला. तर या प्रकल्पाच्या अनुषंगाने चौकशी होतीये. परंतु अजित पवारांच्या वतीनं या प्रश्नाला अद्याप यापूर्वीच उत्तरं देण्यात आलेली आहेत प्राजक्ता. नाही मात्र आता ही सगळी चौकशी होण्यामागची कारण काय वाटतात तुम्हाला? टायमिंगच्या विषयी खरंच प्रश्न उपस्थित होतोय, कारण ज्या पद्धतीनं हे आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवरती सुट्टीच्या दिवशी नेमकी ही बातमी येते. तर मला असं वाटतं की राष्ट्रवादीकडून या टायमिंगवरती निश्चितपणे प्रश्नचिन्ह लावलं जाऊ शकतं. कारण काल खुद्द मुख्यमंत्र्यांनी जेव्हा पहिल्याच दिवशी ते आंदोलन बाहेर आलं शेतकऱ्याचं, तेव्हा असा आरोप केला होता की या आंदोलनाच्या मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आणि यापूर्वी सुद्धा हा अनुभव आलेला आहे आपल्याला वेळोवेळी, की जेव्हा जेव्हा पॉलिटिकल सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये बिघडताना दिसते त्या वेळेला अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नावं समोर आलेली आहेत. रमेश कदम हे त्याचं उदाहरण आहे. रमेश कदमांना अटक झालेली आहे. छगन भुजबळ हे त्याचं उदाहरण आहे. आणि छगन भुजबळांच्या प्रकरणापासून सातत्यानं अजित पवारांचं नाव यानं त्या स्वरूपात महाराष्ट्रातल्या कॅबिनेटमधले मंत्री घेत होते. आणि हा योगायोगाचा भाग आहे का, हा खराच प्रश्न आहे. की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे गेल्या 3-4 दिवसानंतर, त्यानंतर अचानकपणे सुट्टीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महत्वाच्या नेत्याचं नाव या प्रकरणामध्ये येते. परंतु हे खरं आहे की ही जुनी तक्रार आहे. विशेषतः आम आदमी पार्टीकडनं या संदर्भातल्या तक्रारी वेळोवेळी दाखल झालेल्या आहेत. पण त्याचा जो स्पीड आहे, त्याची जी इन्व्हेस्टिगेशनची स्पीड आहे, त्या स्पीडवरती पण यापूर्वी अनेक वेळेला प्रश्नचिन्ह लावण्यात आलेलं होतं. शिवसेनेने सुद्धा हे प्रश्न विचारलेले होते. परंतु अचानक आज ईडीकडनं अशा नोटिसा गेलेल्या आहेत. राष्ट्रवादीच्या 3 नेत्याविषयी ती चौकशी सुरू होते. म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसची इन्व्हॉल्वमेंट आहे महाराष्ट्रातल्या आंदोलनामध्ये, आणि त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्याची नावं आजच्या चौकशीमध्ये येतात. तर मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसकडून याच्यावरती प्रश्नचिन्ह लावलं गेलं. खूप लवकर कमेंट्स नाही करायला पाहिजेत, कारण हे प्रकरण अँटी करप्शन ब्युरोच्याही अखत्यारीमध्ये आहे आणि आता ईडीनेच त्याच्यामध्ये प्रश्न विचारले. एक प्रश्न ईडीच्या वतीनं आज जो विचारला जातो, सूत्र असं सांगतात की या सगळ्या इरिगेशन स्कॅम मधून जो काही पैसा जमा केला, ज्यांनी कोणी केला असेल त्याने तो पैसा परदेशामध्ये पाठवलाय का, या दृष्टीनं सुद्धा आता चौकशीची सूत्र हालताना दिसत आहेत. परंतु या टायमिंग विषयी मात्र प्राजक्ता आता प्रश्न निश्चितपणे विचारले जाऊ शकतात. परंतु हेही सांगायला पाहिजे की इरिगेशन स्कॅम हे भाजप सरकार सत्तेवर यायच्या आधीपासून चर्चेत आहे. परंतु गेली 2.5-3 वर्षामध्ये या जलसंधारणाच्या कामामध्ये कुठेही प्रगती होताना दिसत नव्हती. प्राजक्ता. राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर देखील होते. गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. हा जो नेमका घोटाळा आहे सिंचनाचा, तो नेमका काय आहे, त्याचा विस्तार कसा आहे, यावर एक नजर टाकूयात. अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या काळामध्ये 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा त्या दोघांवर आरोप आहे. धरणं आणि कालव्यांच्या बांधकामाचा खर्च वाढवल्याचं निरीक्षण पाहणी अहवालात नोंदवण्यात आलंय. 13 वर्षात अवघं 0.1% सिंचन झाल्याचं या पाहणी अहवालात नमूद करण्यात आलं. मात्र 0.5% सिंचन झाल्याचं सरकारने स्पष्टीकरण दिलं. 70,000 कोटींचा आकडा देखील चुकीचा असल्याचा त्यावेळचा सरकारने दावा केला. सिंचनात अनियमितता, प्रकल्पांच्या किमती वाढवण्यास अधिकारी मंत्री जबाबदार, असा ठपका चितळे समितीने ठेवला.